आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवारांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त दिल्लीत त्यांच्या 6 जनपद या घरामध्ये मोठमोठ्या घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शरद पवारांना भेटण्याकरता त्यांच्या 6 जनपद या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत अनिल पाटील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार, मंत्री, माजी मंत्री राहिलेले। घडामोडी मोठ्या होतात आहेत का? सकाळी अजितदादा भेटून आले शरद पवारांना, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटतात आहेत। ही नांदी म्हणायची का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची? काही नाही, आता एक पवार साहेब म्हणजे देशामधलं एक ज्येष्ठ नेतृत्व, आणि एवढ्या ज्येष्ठ नेत्याचा वाढदिवस जर का दिल्लीमध्ये असेल आणि त्या क्षणाला समजा जर का आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा दिल्लीत असतील तर त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे, जाणं उचित राहिलं पाहिजे किंवा ते ठरलंही पाहिजे। मला असं वाटतं की याच्यामध्ये आज पवार साहेबांचा आदर हा सर्व पक्षामध्ये सर्व स्तरावरती केला जातो, आणि त्या दृष्टिकोनातून ह्या भेटीगाठी असतील, याच्यामध्ये राजकीय कुठली घडामोड असेल असं मला काही वाटत नाही। परंतु थेट मोठमोठ्या घडामोडी अशाचसाठी म्हणतोय की अजित पवारांनी टोकाची भूमिका घेतलेली होती संपूर्ण लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत, आणि आता थेट शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जातात। एक कौटुंबिक सलोखा जो आहे तो त्यांनी जपलेला आहे, परंतु त्या कौटुंबिक सलोख्याच्या निमित्ताने जे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जे 2 गट पडलेले आहेत ते एकत्रित येतील का, अशा लाईनवरती काहीतरी चाललेलं आहे? कारण की सातत्याने तुम्ही देखील म्हणत होतात की अनेक आमदार, अनेक नेते मंडळी आमच्या संपर्कात आहेत म्हणून। नाही, मुळात आजच्या भेटीचा आणि त्या सलोख्याचा काही एक संबंध नाही। मला असं वाटतं की कौटुंबिक संबंध हे जोपासले पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून अजितदादांनी आजची जी भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत आमच्या पक्षाचे काही नेते गेलेले असतील, ती नेते जाण्याच्या मागचा हेतू एवढंच आहे, फक्त सलोखा आणि संवाद हा चालू राहिला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून आपली जबाबदारी आहे ज्येष्ठाचा आशीर्वाद घेणे आणि पुढची वाटचाल करणे, हा शुद्ध हेतू त्याच्या पाठीमागे एवढाच आहे। परंतु तुमचा शुद्ध हेतू आहे, परंतु राजकीय वर्तुळात अनेक नेते मंडळी म्हणतात आहेत की शिंदेंना शह देण्याकरता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून भाजपची ताकद वाटेल आणि भाजपचं बार्गेनिंग पॉवर वाढेल आणि शिंदेंचं महत्त्व कमी होईल म्हणून। महादेव जानकर असं म्हणतात, इतर नेते मंडळी म्हणतात। कोण कोणाला काय वाटतं, त्यांनी काय म्हणावं, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझ्या मते महायुतीमध्ये शिंदे साहेब असतील, आमचा पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल, एकत्र ताकद लावून आम्ही निवडणूक लढलेलो आहे। त्यामुळे आमचं राजकीय दृष्टिकोनातून याच्याने कोणाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली किंवा वाढते असा कुठला प्रकार होत नसतो। आम्ही तिघं एकत्र मिळून ताकदीने निवडणूक लढलो, म्हणूनच आज आम्हाला कुठेतरी सत्ता प्राप्त झालेली आहे, आणि महत्त्वसुद्धा त्याच्यामुळेच आहे। ही सदिच्छा भेट, आशीर्वाद घेणे, याच्या पलीकडे त्याच्यात दुसरा कुठलाही अर्थ मला आज तरी वाटत नाही। परंतु मंत्रिमंडळ कधी विस्तार होणार, थेट दिल्लीमध्ये बैठका सुरू झाल्यात, परंतु एकनाथ शिंदे मात्र मुंबईतच आहेत। तिन्ही महत्त्वाचे नेते दिल्लीत जाऊन चर्चा करण्याची गरज होती, परंतु 2 नेते गेलेले आहेत। 14 तारीख ठरवली गेली आहे, 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होताना पाहायला मिळेल। अपेक्षा तर आम्हाला असं वाटतं की आजही झाला तरी चांगलंच आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन राज्याचा कारभार जो आहे तो पुढे सुरळीत चालण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या अधिवेशनाला सगळ्या प्रश्नांवरती प्रत्येकाला जबाबदारी वाटण्यानंतर एक विकेंद्रीकरण आपल्याला बघायला मिळणारच आहे। ते मंत्रिमंडळाचा विस्तार हा दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्याकरता जाऊ शकते, आणि त्यांचा जो काही निर्णय असतो तो भारतीय जनता पार्टीचा केंद्रीय नेतृत्वाकडूनच होत असतो। आमच्या पक्षाचं आज सुनेत्राबाईंनी समजा जर का दिल्लीमध्ये खासदार असतील आणि योगायोगाने पवार साहेबांचा 12 डिसेंबरला जर का वाढदिवस असेल, तर आमचे नेते जे गेलेले आहेत ते त्या कारणामुळे गेलेले आहेत। याचा आणि त्याचा अजिबात कुठे काही संबंध नाही। आमच्या पक्षाचं मंत्री कोणाला बनवायचं कोणाला नाही बनवायचं ते आमच्या पक्षाचे नेते ठरवतील, आणि भारतीय जनता पार्टीचं तिथे त्यांचं केंद्रीय नेतृत्वाकडनं ठरवलं जाईल। शिंदे साहेबांना अधिकार आहे, त्यामुळे ते मुंबईत राहिले काय आणि दिल्लीमध्ये राहिले काय, अजून परदेशात जरी राहिले तरी सुद्धा समन्वय मात्र सारखा सलोख्याचा चाललेला आहे। परंतु अनिल पाटीलजी, असं वाटत नाही का खरं तर भाजपला मोठं बहुमत मिळालेलं आहे, 132 जवळपास अपक्षांचा पाठिंबा घेत 137 आमदार त्यांचे या संपूर्ण विधानसभेत आलेले आहेत। अशातच गृह खातं असेल किंवा अर्थ खातं असेल ते भाजपकडे राहण्याची मागणी आता भाजपच्या आमदारांकडनं केली जाते। जे अर्थ खातं महायुतीमधल्या मागच्या सरकारमध्ये अजित पवारांकडे होतं, ते खातं देखील अजित पवारांना देण्यावरती विरोध होतोय। हे केवळ फक्त खाते ठरवण्याचं काम जे आहे ना ते माध्यमांमधनं चाललेलं आहे। मला असं वाटतं की खाते
कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद द्यायला पाहिजे, किती दिले पाहिजे, हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. यात कुठल्याही प्रकारची माध्यमांमधनं चर्चा जी चाललेली आहे की हे खातं याला दिलं जाईल, ते खातं त्याला दिलं जाईल, या चर्चा मला असं वाटतं की आत्ता तरी करणं उचित ठरणार नाही. मला आत्मविश्वास आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तिन्ही पक्षांना घेऊन पुढे चालायचं आहे. त्यामुळे ते योग्य ते न्याय देतील आणि योग्य ते कारवाईसुद्धा त्या पद्धतीने करतील. विरोधी पक्ष म्हणतोय की सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो राज्यात निर्माण होताना पाहायला मिळतोय. दिवसाढवळ्या लोकांना अपहरण केलं जातं, त्यांची हत्या केली जाते. पुण्यात, बीडमध्ये अशा सातत्याने घटना होतात आहेत. त्यावरतून विरोधक आक्रमक होतात आहेत की मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खात्याला स्वतंत्र मंत्री कधी लाभणार आहे, जेणेकरून ती संपूर्ण तो खातं जे आहे त्या पद्धतीने चांगलं होईल. अरे आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा आणि त्याचा काय, समजा निवडणुकीच्या काळामध्ये असली काही घटना झाली असती म्हणजे मग मंत्रिमंडळ तिथं नसतंच, मग कोण काम बघतं. हे बघा, पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून जी कारवाई करायचं काम चाललेलं आहे ते चाललेलं आहे. ज्याला अटक करण्याचे प्रयत्न करायचे त्याला अटकच केली जाते, ज्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करायचे ते सुद्धा त्या पद्धतीने चालले. कायदेशीर बाबी ह्या स्थानिक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडनं योग्य पद्धतीने जर का सुरू राहत असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत, या सगळ्या घडामोडींवरती, या सगळ्या घडणाऱ्या घटनांवरती त्यांची नजरसुद्धा असते. खातं कोणाकडेही असलं तरी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे तेवढे सक्षम आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यावर ते पूर्ण नजर ठेवून आहेत. धन्यवाद अनिल पाटील सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर माध्यमांमधनं मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची चर्चा ही केली जात नसते. त्याचे सर्वस्व अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री असतील आणि इतर दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांना आम्ही सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे खातेवाटपाचा सर्वस्वी निर्णय जो आहे ते प्रमुख 3 मंडळी नेते घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय असेल तो आम्हा महायुतीच्या सर्वच नेत्यांना मान्य असेल असं मत जे आहे ते अनिल पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.